स्वर्गीय यशवंतराव चव्हाण कणेर बीटच्या बीटस्तरीय बालक्रीडा स्पर्धा रंगराव देशमुख माध्यमिक विद्यालय अंबवडे बुद्रुक तालुका सातारा या ठिकाणी उत्साहात संपन्न झाल्या। सरस्वती प्रतिमा व स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलित करत क्रीडा स्पर्धाचे उद्घाटन करण्यात आले। उद्घाटनप्रसंगी शिक्षण विस्तार अधिकारी सौ जयश्री शिंगाडे, केंद्र प्रमुख सुरेश भुरकुंडे, सौ छाया कदम, राजन देशमुख, क्रीडा केंद्र समन्वयक जालिंदर कदम, दत्तात्रय गवळी, सविता बारांगळे, मंगेश चव्हाण तसेच रंगराव देशमुख माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक वसंत बाबर, उपमुख्याध्यापक संजय भंडारे, कोंडवे, कामथी, पेटरी, अंबवडे प्राथमिक केंद्र शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। दरम्यान शिक्षण विस्तार अधिकारी सौ जयश्री शिंगाडे यांनी सर्व विद्यार्थ्यांना स्पर्धेविषयी माहिती देऊन तालुका स्तरावर सहभागी विद्यार्थी व शाळांना शुभेच्छा दिल्या। या बीटस्तरीय बालक्रीडा स्पर्धेत धावणे, रिले, रस्सीखेच, गोळाफेक, थाळीफेक, लांब उडी, बुद्धिबळ, योगासने, लंगडी, खो खो, कबड्डी, थ्रो बॉल, बास्केटबॉल आदी लहान गट व मोठ्या गटाच्या वैयक्तिक व सांघिक स्पर्धा उत्साहात पार पडल्या। बीटातील सर्व शाळांच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट खेळ करत प्रावीण्य मिळवले। या स्पर्धेत कोंडवे, पेटरी, कामथी, अंबवडे आदी केंद्रातील शाळांचे विद्यार्थी सहभागी झाले होते। विजयी स्पर्धकांची तालुका स्तरावर निवड झाल्याने सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे। बालक्रीडा स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न होऊन सर्व यशस्वी विद्यार्थी व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षकांचे उपशिक्षणाधिकारी रवींद्र खंदारे, शिक्षण विस्तार अधिकारी सौ जयश्री शिंगाडे, सुरेश भुरकुंडे, सौ छाया कदम, राजन देशमुख यांनी अभिनंदन केले। दरम्यान बहुतांशी पालक, ग्रामस्थ उपस्थित होते। वेळणा माई न्यूज सातारा। या केंद्रातून जिंकून आलेला आहात, यशस्वी होऊन आलेला आहात, पहिल्या 3 क्रमांकामध्ये यशस्वी होऊन आलेला आहात। वैयक्तिक स्पर्धांमध्ये, सांघिक स्पर्धेमध्ये एक संघ आलेला आहे आणि आज आपल्या दिवसभर धावणे आहे, रिले आहे, गोळाफेक आहे, थाळीफेक आहे, त्याचबरोबर कबड्डी, खो खो अशा अनेक प्रकारच्या स्पर्धा या ठिकाणी संपन्न होणार आहेत। खरं तर जे मोठे मोठे खेळाडू आहेत त्यांची नावं आपणास माहीत आहे, विशेषतः क्रिकेटमधले खेळाडू तुमच्या जास्त परिचयाचे आहेत, आहे की नाही? त्याचबरोबर आपल्या रनिंगमध्ये आपल्या जिल्ह्यातून ऑलिम्पिकपर्यंत गेलेल्या कोणत्या महिला आहेत सांगा बरं? आपल्या जिल्ह्यातून, सातारा जिल्ह्यातून यशवंतराव चव्हाण बालक्रीडा स्पर्धा दरवर्षीप्रमाणे जिल्हा परिषदेमार्फत आयोजित केल्या जातात। शाळेपासून ते केंद्र स्तरापासून ते अगदी जिल्हा स्तरापर्यंत ह्या स्पर्धा असतात। आता मात्र तुम्ही केंद्रस्तर पार करून बीटस्तरीय स्पर्धेसाठी आलेला आहात, म्हणजे दुसरी पायरी आता तुमची चाललेली आहे। या दुसऱ्या पायरीमध्ये यश संपादन केल्यानंतर आता तुम्ही जे आलेला आहे ते शाळा म्हणून नाही आलेला, तर केंद्र म्हणून त्या केंद्राचं प्रतिनिधित्व करून तुम्ही इथं आलेला आहात। आणि इथं जो विजय होणार आहे खेळाडू तो बीटावरचा अंबावडे आपले कणेर बीटाचा खेळाडू म्हणून तो तालुक्याला खेळणार आहे। तर सर्वांना सूचना आहे की शिक्षक तर अंग मोडूनच आज हे करणार विषय नाही। बालक्रीडा स्पर्धा या ठिकाणी बीट स्तरावर संपन्न होत आहे। या क्रीडा स्पर्धांमधून विद्यार्थ्यांच्यामध्ये एक सहकार्याची वृत्ती, खेळाडू वृत्ती, एक संघपणा आणि राष्ट्रीयत्वाची भावना या अनेक गुणांचा विकास होतो आणि त्याच्यामधून विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व हे सर्वांनी घडत असते आणि अशा विविध स्पर्धांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्यामध्ये धाडस, शौर्य, एकमेकांना सहकार्य करण्याची वृत्ती ही वृद्धिंगत होत असते। धन्यवाद।